नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यत्वे बघणार आहे की विद्यार्थ्यांचे बरेच प्रश्न आहेत मला महाजन कोड टेक्निशियन 3 बद्दल, जे काय रिसेंटली कोर्टाची जी डेट होती त्यामध्ये काय घडलं त्याबद्दल। त्यानंतर महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकमध्ये जे काही आता वेटिंग जे विद्यार्थी होते त्यांचं आता जॉइनिंग झालेलं आहे किंवा जॉइनिंगची प्रोसेस सुरू आहे। महापारेषण वेटिंग लिस्ट आहे त्याचं सुद्धा जॉइनिंगची सध्या विद्यार्थी मित्र प्रतीक्षेत आहे। आणि नवीन वॅकन्सीबद्दल बरेचसे जे काही प्रश्न आहेत ते वरच्यावर मला येतच राहतात। तर मित्रांनो बघा, महाजन कोड टेक्निशियन 3 मध्ये जे काही 800 पोस्ट होत्या त्याची एक्झाम झालेली होती, त्याचा रिझल्टसुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेला होता। त्यामध्ये साधारण 1700 ते 1800 विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी लावलेली होती। त्यानंतर मधल्या पिरियडमध्ये कोर्ट केस नागपूर खंडपीठामध्ये जे काय आहे ती पडलेली होती असं माहिती मिळाली होती विद्यार्थ्यांना। त्यानुसार विद्यार्थी मित्र चिंतेत होते। त्यानंतर आता ही जी डेट होती कोर्ट केसची जी डेट होती ती आता रिसेंटली होती 24 तारखेची। त्या डेटला काय झालं किंवा पुढे कुठली डेट दिली किंवा काय रिझल्ट लागला किंवा CSRच्या साईडने जे रिझल्ट लागला किंवा नॉन CSRच्या साईडने रिझल्ट लागला किंवा मग आणखी काय कसं काय त्याची डेट कुठली दिली, ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला प्रश्न मधल्या पिरियडमध्ये 8-10 दिवसामध्ये खूप प्रश्न आले, खूप मेसेजेस आले। त्यानुसार मी माहिती द्यायचा प्रयत्न केला, परंतु माहिती अशी स्ट्रॉंग माहिती मिळालेली नाही आहे मित्रांनो। जी काही पुढली डेट आहे ती त्यांनी दिलेली आहे असं माहिती थोडंफार मला माहिती मिळालेली आहे, परंतु एक्झॅक्टली कुठली डेट मिळालेली आहे ती अजून कळलेली नाही आहे। कारण रिझल्ट एका दिवसात काय लागणार नव्हता, रिझल्टला थोडासा वेळ लागणारच होता, परंतु अजूनपर्यंत एक्झॅक्ट डेट ती कळलेली नाही आहे। एक्झॅक्ट डेट किंवा जी काही पुढली डेट आहे मार्च महिन्याची जी डेट त्यांनी दिली असेल किंवा दिलेली असेल, तर त्यामध्ये जी काही अपडेट आहे ते आपण टेलिग्राम चॅनल आपला आहे इंजिनियर अमोल टेलिग्राम चॅनल, तेव्हा आपण अपडेट टाकू किंवा त्याचं सेपरेट व्हिडिओ घेऊ। विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप असल्यामुळे मला ताबडतोब हा व्हिडिओ घ्यावा लागला, परंतु असं स्ट्रॉंग अपडेट महाजन कोड टेक्निशियन 3चा अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे। हे कन्फर्म आहे की रिझल्ट हा कोर्टात अजून आलेला नाही आहे, परंतु त्यांनी थोडंफार ड्युरेशन दिलेलं आहे, थोडंफार एक्सप्लेनेशनसाठी वेळ दिलेला आहे। त्याच्यामुळे पुढली डेट त्यांनी दिलेली आहे ती पुढच्या काही दिवसामध्ये आपण आपल्या व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला नक्की कळू, ठीक आहे। आणि सेकंड म्हणजे महावितरणमध्ये विद्युत सहाय्यकचे जे वेटिंगचे जे विद्यार्थी होते त्यांचं जॉइनिंग आता झालेलं आहे किंवा जॉइनिंगची प्रोसेस सुरू आहे। बऱ्याच जणांना डिव्हिजनसुद्धा अलॉट केलेले आहे। त्यानंतर महापारेषण विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्ट ते बरंच वेळ करत आहे महापारेषणवाले विद्युत सहाय्यक वेटिंग लिस्टसाठी। त्याच्यामुळं जे काही आपण माहिती घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्यानुसार त्याचीसुद्धा प्रोसेस पुढल्या काही ड्युरेशनमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे। मार्चमध्ये ते प्रोसेस सुरू होईल असं आपल्याला प्राथमिक माहितीमध्ये मिळते आहे किंवा अशी माहिती आपल्याला मिळते आहे, आपल्यापर्यंत आलेली आहे। त्यामुळे ती जी काही आहे ती प्रोसेस जी आहे वेटिंग लिस्टची ती पुढे चालणारच आहे आणि वेटिंग लिस्टचे बरेचसे जॉइनिंग इथे मिळणार आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते आहे, ठीक आहे। आणि एक शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, नवीन वॅकन्सी उपकेंद्र सहाय्यक वगैरे JEE कधी येणार वगैरे, त्याबद्दल काहीही अपडेट नाही आहे मित्रांनो। उपकेंद्र सहाय्यकबद्दल आपण सुद्धा वाट बघतो आहे, उपकेंद्र सहाय्यकची आपण आतुरतेने वाट बघतो आहे, परंतु त्यामध्ये विशेष काही त्यांच्याकडून असा रिस्पॉन्स मिळत नाही आहे। घडामोडी सुरू आहे हे नक्की, पुढे एका महिन्यामध्ये वॅकन्सी येते की 6 महिन्यामध्ये वॅकन्सी येते ते सांगणं कठीण आहे। तुम्ही तयारीमध्ये राहा। सध्या रिसेंटली RRB ग्रुप Dची सुद्धा वॅकन्सी आलेली आहे, टेक्निशियनची सुद्धा एक्झाम डेट आलेली आहे, ते सुद्धा आपण जे काही शेअर केलेलं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर। आणि RRB ग्रुप Dची जी एक्झाम आहे ती सुद्धा जून-जुलैमध्ये एक्सपेक्टेड आहे, त्याच्यासुद्धा तयारीला राहा, त्याच्यासुद्धा तयारीमध्ये राहा। आणि टेक्निकलसाठी उपकेंद्र सहाय्यक विद्युत सहाय्यकची सुद्धा तयारी ठेवा। काही सांगता येत नाही कारण की फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी 70,000 वॅकन्सी यावर्षी येणार आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं डिक्लेअर केलेलं आहे। त्याच्या अंडरमध्ये यासुद्धा वॅकन्सी येऊ शकतात। राहिला प्रश्न JEE डिप्लोमा डिग्री होल्डरचा, सिव्हिल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल वगैरे आणि इलेक्ट्रिकल वगैरे, तर त्यामध्ये बऱ्याचशा वॅकन्सी यावर्षी येण्याची शक्यता आहे। डिसेंबरपर्यंत आपल्याला त्या वॅकन्सी बघायला मिळतीलच अशी माझा विश्वास आहे, असा माझा ठाम विश्वास आहे। त्याच्यामुळे ही वॅकन्सी जी आहे ही पुढच्या ड्युरेशनमध्ये डिसेंबरपर्यंत आपल्याला बघण्याची शक्यता आहे, ठीक आहे। त्या तयारीमध्ये राहा। त्या रिलेटेड थोडंफार जरी महत्त्वाचं अपडेट आलं तरी आपण अपडेट तुम्हाला देऊच आणि त्यानुसार जे काही आता घडामोडी आहे त्याच्यावर सुद्धा आपलं लक्ष बारीकपणे राहणार आहे। पूर्ण जे काही तिन्ही कंपन्या आहे महाजन कोड, महावितरण आणि महाट्रान्सको, या तिन्ही कंपनीवर आपलं बारीक लक्ष राहणार आहे। त्यामुळे तुम्ही काळजीत राहू नका, तुम्ही फक्त अभ्यासामध्ये राहा, कारण की अभ्यासच तुमच्या कामात पडणार आहे हे लक्षात घ्या, ठीक आहे। त्यामुळे या रिलेटेड तुमचा अभ्यास सुरू असणे फार आवश्यक आहे। वॅकन्सीबद्दल थोडी जरी पॉझिटिव्ह अपडेट आलं तर आपल्या चॅनल आपण तसं अपडेट तुम्हाला देऊच, ठीक आहे। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जे आपले इंजिनियर अमोल आहे ते सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही कुठलंही महत्त्वाचं अपडेट मिस करणार नाही मित्रांनो। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण डिटेल व्हिडिओ घेऊ आणि तुम्हाला त्याचा रिप्लाय देऊ। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती मिळेल। आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे महत्त्वाचे अपडेट्स रिक्रुटमेंटचे किंवा भरतीचे तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद मित्रांनो।